नमो नमः. मी व्यासू गायत्री जोशी. कुंभ राशींच्या माझ्या प्रिय मित्रांनो, मे 2026 हा महिना तुमच्यासाठी आत्मचिंतन आणि मोठ्या यशाचा काळ ठरणार आहे. तुमचा राशी स्वामी शनी तुमच्याच राशीत विराजमान आहे, ज्याला आपण शश महापुरुष योग म्हणतो. गुरु तुमच्या तृतीय स्थानात असून तुमच्या पराक्रमात वाढ होईल. 17 मे पासून सुरू होणारा अधिक ज्येष्ठ मास कुंभ राशीसाठी हा काळ जुन्या चुका सुधारून आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी अतिशय शुभ आहे. तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही या महिन्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण कराल. करिअर आणि नोकरीच्या ठिकाणी हा महिना जबाबदारी वाढवणारा असेल. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या कामात शिस्त येईल, पण कामाचा ताणही जाणवेल. 17 मे नंतर नोकरीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. जे लोक परदेशी कंपन्यांमध्ये काम करत आहेत किंवा IT क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा महिना भाग्योदयाचा ठरेल. मात्र कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहा. तुमच्या कल्पना चोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुमच्या कष्टाचे फळ थोडं उशिरा मिळेल, पण हे नक्कीच टिकणारे असेल. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर हा महिना नियोजनबद्ध प्रगतीचा आहे. नशीब असलेले शनी तुम्हाला धडपट्टी करण्यापासून रोखेल, ज्यामुळे तुमची बचत वाढेल. 17 मे नंतर अधिक मासाच्या काळात व्यवसायातील रखडलेली जुनी देणी अचानक वसूल होईल. व्यापारासाठी हा काळ नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचा आहे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पारदर्शकता ठेवा. शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी 17 मे नंतरचा काळ उत्तम राहील. अचानक धनलाभाचे योग देखील या महिन्याच्या शेवटी येतील. कौटुंबिक जीवन आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात या महिन्यात सुखद अनुभव येतील. भावंडाचे सहकार्य लाभेल आणि एखाद्या कौटुंबिक वाद संपुष्टात येईल. 17 मे नंतर घरात धार्मिक कार्य किंवा मंगल कार्याचे आयोजन होऊ शकते. आरोग्याबाबत बोलायचे तर शनीच्या प्रभावामुळे शरीरात थकवा किंवा आळस जाणवू शकतो. नसाच्या तक्रारी किंवा गॅसचा त्रास टाळण्यासाठी नियमित व्यायाम आणि चालणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कष्टाचा असून त्यांना परिश्रमातून सारे यश मिळेल. विशेष उपाय. तुमचे नशीब अधिक उचलण्यासाठी 3 प्रभावी उपाय. रोज ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरा उपाय, अधिक मासातील प्रत्येक शनिवारी तेलात स्वतःचा चेहरा पाहून ते तेल दान करा. छायादान असं म्हटलं जातं. तिसरा उपाय, 17 मे नंतर येणाऱ्या कोणत्याही एका शनिवारी गरिबांना काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा. यामुळे शनीची प्रतिकूलता दूर होऊन तुम्हाला कामात यश मिळेल. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, संयम ठेवा आणि कष्टांवर विश्वास ठेवा. विजय तुमचाच आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वैयक्तिक कुंडली विश्लेषणासाठी तुम्हाला संपर्क करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया शेवटच्या म्हणजेच 20 राशीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.